चाललेली आहे। तर गौरी घरापर्यंत आलेली आहे। आम्ही नाचत गाजवत अशी गौरी आणलेली आहे ताईची। तरी आमची दुपारची आरती चालू आहे आणि दुपारची आरती चालू करून आम्ही हे नैवेद्य दाखवलेला आहे। ही रात्रीची आरती आमची चालू आहे आता। तर बघा खूप टाइम लागतो, 1-1.5 तास, पण खूप मजा येते आरतीला। तुम्ही बघाच पुढे। आरती चालू असताना आमच्या गावातले एक आमदार आले होते, तर त्यांचा शॉल देऊन सत्कार केला। तर आरती आमची अशी चालू होती आणि मग चालू झाल्यानंतर मग तेवढ्या वेळेने सगळी मजा मौज झाली। मग आता आपलं पण तयारी चालू होती। विसर्जनामध्ये आमच्यामध्ये असं करतात का आईला घरी पाठवायचं। मग अशा पद्धतीने गावामध्ये देवी आपल्या डोक्यावरती घेऊन आणि असंच डोक्यावरती घेऊन नाचवून विसर्जनासाठी नेतात आईंची। तर बघा कशी माझ्या ताईची गौरी ही अशी नाचत गाजत वाजवत। मग नंतर थोडं बहिणींची पण भेटगाठ होते पुढे। तर तुम्ही बघाच पुढे कशी बहिणींची भेटगाठ होते आणि असंच तर अशा प्रकारे गावामध्ये एवढी मौज मज्जा नाचून छानपैकी सगळे गावातली माणसं नाचून विसर्जनासाठी निघालेले असतात। तर बघा तुम्ही आता सगळ्याच गौऱ्या तुम्हाला तर बघा सगळे यूट्यूब चॅनल आमचे खास हे बहिणींची भेटगाल चालू आहे आणि अशा प्रकारे तिघी पण बहिणी सोबत निघालेल्या आहेत विसर्जनासाठी। मग आपण पुढे अजून खूप काही विसर्जन छानपैकी बघूया। बघा तिन्ही पण गौरी किती तर ही गौरीची बहिणींची तिघी बहिणींची लास्ट भेट आहे। कारण आम्ही विसर्जनाला तलावाजवळ आलेले आहेत।